प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, गेली हजारो वर्ष गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या मातंग समूह आणि बौद्ध समूहामध्ये भांडण लावून देण्याचं काम, संघर्ष निर्माण करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातली मनुवादी व्यवस्था, नफरतखोर व्यवस्था ही इमाने इतबारे करत आहे आणि त्याला शासकीय पातळीवरून खतपाणी घालण्यात येते की काय अशीच शंका सध्या निर्माण झालेली आहे। मित्रांनो, मातंग समूह आणि बौद्ध समूहाचं नातं हे बुद्ध काळापासून घट्ट आहे, रक्ताचं नातं आहे। मातंग समूहानं बुद्ध काळामध्ये बुद्ध विचार अंगीकारले, इतकंच नव्हे तर त्यांनी बौद्ध धम्म सुद्धा स्वीकारलेला होता। मित्रांनो, हा इतिहास आहे, हे काही आपण आपल्या मनानं सांगत नाही, तो दगडांवरती कोरून ठेवलेला इतिहास आहे। हा जिवंत इतिहास असताना या मातंग समूहाला बौद्ध समूहांपासून तोडण्याचं काम, कुटील कारस्थान या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। उपवर्गीकरणाच्या नावाखाली या समूहाला आपापसामध्ये भांडणं लावून देण्याचं काम इथं करण्यात येत आहे। दुर्दैवानं दोन्ही समूहातील, मातंग समूह असेल किंवा बौद्ध समूह असेल, या दोन्ही समूहातील काही विघ्न संतोषी लोक सोडले, ज्यांना समाजकंटक म्हणा, बिंडोक म्हणा, असे काही लोक सोडली। ह्या 2-4 बिंडोक लोकांमुळे सोशल मीडियावरलं वातावरण गढूळ होत आहे। अर्थात गावखेड्यामध्ये आजही मातंग समूह आणि बौद्ध समूह हा हातात हात घालून आहे। त्यांना कितीही तोडण्याचं काम करा, त्यांना कितीही दूर लोटण्याचं काम करा, हा समूह दूर जाणारा नाही। अर्थात जे कोणी मनुवाद्यांना शरण गेलेले आहे, जे संघाला शरण गेलेले आहे, म्हणजे RSS ला, भाजपाला, ते मुठभर लोक या समूहाच्या ऐक्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतील। परंतु त्यांचा हा प्रयत्न इथला आंबेडकरवादी, तो मातंग असो की बौद्ध असो, हा प्रत्येक आंबेडकरवादी हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, तुमच्या आमच्या बापाचे बाप, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महासंस्थापक, विश्वरत्न, विश्व वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा मातंग समूहाच्या उत्थानाकरता, त्यांच्या विकासाकरता अहोरात्र कष्ट केले। इतिहास त्याला ग्वाही आहे। बाबासाहेबांमुळेच आज मातंग समूह जो काही मोकळा श्वास घेतोय, तो बाबासाहेबांमुळे। फक्त मातंग समूह नाही, या देशातला प्रत्येक शोषित पीडित समूह बाबासाहेबांच्या कष्टामुळेच मोकळा श्वास घेतोय। आज प्रत्येक भारतीय नागरिक हा बाबासाहेबांच्या मुळे मोकळा श्वास घेतोय। बाबासाहेबांनी या मातंग समूहाच्या उत्थानासाठी, विकासाकरता सुमारे 8 ते 9 परिषदा, मातंग परिषदा त्यांनी आयोजित केलेल्या होत्या। हा इतिहास आहे। मित्रांनो, मातंग समूहासाठी जेवढं काही करता आलं तेवढं बौद्धांनी केलेलं आहे। बौद्ध नेहमीच मातंग समूहाच्या हितरक्षणासाठी तत्पर आहे। मातंग समूहावरती जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो, तिथं तिथं बौद्ध समूह छातीची ढाल बनून जातो। मित्रांनो, बौद्धांनी गुलामगिरीचं जीवन लाथाडलेलं आहे। बाबासाहेबांनी 1956 ला त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन गुलामीचं जीवन लाथाडायला लावलं आणि त्यांनी ते लाथाडलं। त्यांनी विज्ञानवादी बौद्ध धम्म अंगीकारला आणि त्यांची प्रगती झाली। धम्मामुळे या बौद्धांची, म्हणजे कालच्या महारांची, आजच्या बौद्धांची धम्मामुळे प्रगती झाली। दुर्दैवानं मातंग समूह या धम्म क्रांतीमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या वेळेला आला नाही, आणि जो आला तो पुढारला, जो आला नाही तो मागास राहिला। अशा या मागास समूह आजही मंदिरांच्या पायऱ्या चढतो, ह्या त्या देवाला नवस करतो, परंतु दुर्दैवानं त्याला आजही त्या मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जातो। फलाना देवाच्या मंदिरात गेला म्हणून तो देव बाटला म्हणून त्या मातंग समूहाला, त्या मातंग व्यक्तीला मारताना, मारहाण करतानाचे व्हिडिओ आपण पाहतो, बातम्या आपण पाहतो, ऐकतो। अशा वेळेला विज्ञानवादी बौद्ध समूह त्या मातंग समूहाच्या मदतीला जातो, त्याच्या हितरक्षणासाठी जातो।
त्याच्या न्याय अधिकारासाठी बौद्ध समूह धावून जातो. एवढंच कशाला मित्रांनो, आज ज्या लहुजी साळवे यांच्या संदर्भात काही उदाहरणं दिल्या जातात, ते लहुजी साळवेंचा इतिहास सुद्धा जो काही जिवंत आहे तो केवळ आणि केवळ बौद्धांमुळे जिवंत आहे. होय मित्रांनो, पुण्यामध्ये संगमवाडी नावाचं एक विभाग आहे. शिवाजीनगरकडून आपण निघालो की तिथं संगमवाडी पूल लागतो आणि त्या संगमवाडी पुलाच्या खाली उतरल्याच्या नंतर डाव्या बाजूला एक कच्च्या स्वरूपातला रस्ता लागतो. तो कच्च्या स्वरूपातला रस्ता आपण पार केल्याच्या नंतर त्या रस्त्याच्या शेवटी एक मोठं मैदान आपल्याला दिसून येतंय. त्या मैदानामध्ये लहुजी साळवे यांची समाधी. लहुजी साळवे 17 फेब्रुवारी 1881 मध्ये त्यांचं निधन झालं. हे लहुजी साळवे ते की ज्यांनी म्हणजे त्यांच्या बापजाद्यांनी, लहुजी साळवे यांच्या पूर्वजांनी गुप्तहेराचं काम केलं, मर्दुमकी दाखवली. पैलवान घराणं, कसरत करणारं घराणं, या घराण्यानं शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेराचं काम केलं. त्या घराण्याला बक्षिसे म्हणून महाराजांनी राऊत हा किताब दिल्याची नोंद आपल्याला सापडते. तर ह्या घराण्यातील लहुजी साळवे, ज्यांचा नोव्हेंबर 1795 काहीतरी जन्म झाला, त्या लहुजी साळवे यांनी 1822 ला पुण्याच्या गंजपेठमध्ये एक तालीम स्थापन केली. तालीम पैलवान मुलांना शिकवण्यासाठी, कुस्ती शिकवण्यासाठी. त्या तालमीमध्ये अनेक मोठमोठी मंडळी त्या वेळेला सामील झाली होती. एक मान्यता अशी आहे, समाज मान्यता अशी आहे की त्या तालमीमध्ये महात्मा फुले हे सुद्धा सामील झालेले होते. त्यांनी देखील त्या ठिकाणी तालीम शिकलेली होती. कुस्तीचे डावपेच त्यांनी त्या ठिकाणी शिकले होते, अशी एक लोकवदंत आहे. आणि दुसरी एक लोकवदंत अशी आहे की महात्मा फुले, जे आज टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी आहेत, गडगड संपत्तीवाले, त्या काळात महात्मा फुले तसे होते. महात्मा फुले त्या वेळेला टाटापेक्षाही श्रीमंत होते. तर ह्या महात्मा फुले यांना अंगरक्षकाची आवश्यकता होती. त्यावेळेला अंगरक्षक म्हणून, म्हणजे ज्याला आपण बॉडीगार्ड म्हणतो, ते बॉडीगार्ड म्हणून त्यांनी लहुजी साळवे यांची नेमणूक केली होती, अशी एक लोकवदंत आहे. मित्रांनो, काही का असे ना, परंतु महात्मा फुले आणि लहुजी साळवे यांचे घनिष्ठ संबंध, एवढं मात्र या ठिकाणी अधोरेखित होतोय. तर अशा ह्या लहुजी साळवे यांची समाधी त्या संगमवाडीमध्ये आहे. मित्रांनो, 2004 मध्ये चंद्रकांत हंडोरे, होय, बौद्ध व्यक्ती, बौद्ध आमदार, महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून, सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी शपथविधी घेतली 2004 ला. तर 2004च्या नंतर तिथे पुण्यामध्ये त्या संगमवाडी, जिथं लहुजींची समाधी आहे, त्या समाधीला तोडून एका बिल्डरनं तिथं डेव्हलपचं काम सुरू केलं, विकासाचं काम केलं. म्हणजे ते समाधी तो तोडणार होता. ती समाधी त्याला त्याच्या डेव्हलपच्या आड येत होती, म्हणून तो ती समाधी तोडणार होता. याची कुणकुण तिथल्या बौद्ध लोकांना आणि मातंग समूहाला लागली. त्यावेळेला बौद्ध आणि मातंग या दोघांनी मिळून चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे धाव घेतली. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे आल्याच्या नंतर त्याने हंडोरे यांना सगळा प्रकार कथन केला. हा प्रकार ऐकल्याच्या नंतर हंडोरे यांनी तडक संगमवाडीकडे दुसऱ्या दिवशी धाव घेतली. आणि तिथं गेल्याच्या नंतर मित्रांनो, ज्या वेळेला चंद्रकांत हंडोरे तिथे गेले, त्यावेळेला त्या समाधीकडे जायला रस्ता सुद्धा बरोबर नव्हता. त्यावेळेला चंद्रकांत हंडोरे यांनी त्यांची लाल दिव्याची गाडी बाजूला ठेवली. त्यावेळेला लाल मंत्र्यांच्या गाड्यांवरती लाल दिवे राहायचे. ती लाल दिव्याची गाडी त्यांनी बाजूला ठेवली आणि एका कार्यकर्त्याच्या साध्या बाईकवर ते त्या समाधीपर्यंत गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी त्या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि बिल्डरला ठणकावलं, बिल्डरला दम दिला. खबरदार, लहुजीच्या समाधीला हात लावाल तर हात उपटून टाकीन, मुळासकट हात उपटून टाकीन. लहुजीच्या समाधीला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर. लहुजी साळवे आमच्या मातंग समूहाचं गौरवस्थान आहे, प्रेरणास्थान आहे. आणि ते लहुजी साळवे
यांच्या समाधीला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हात मुळात सकट उपटून टाकल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, असा सज्जर इशारा त्यावेळेला चंद्रकांत अंदोरे यांनी दिला. आणि बिल्डर नमला, झुकला, वाकला आणि त्यानं तो तिथला जो समाधी उखडण्याचा प्रयत्न चालू केला होता किंवा तोडून टाकण्याचा प्रयत्न तो करणार होता, तो प्रयत्न त्यानं थांबवला. मित्रांनो, आज लहुजींची समाधी जी काही आहे आपल्या डोळ्यासमोर आपल्याला जी काही दिसते ती केवळ आणि केवळ एका बौद्ध व्यक्तीमुळे, बौद्धांमुळे आज लहुजींची समाधी पुण्यामध्ये आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्या ज्या वेळेला मातंग समूहावरती अन्याय अत्याचार होतो त्या त्या वेळेला बौद्ध समूह छातीची ढाल करून पुढे राहतो. हा इतिहास आहे. हा इतिहास विसरून चालणार नाही. मित्रांनो, आपला इतिहास आपण जिवंत ठेवूया, एकोप्यानं नांदूया. आपल्या मातंग समूहामध्ये आणि आपल्या बौद्ध समूहामध्ये कोणी कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू द्या, ते प्रयत्न आपण हाणून पाडूया. बौद्ध आणि मातंग एकच आहोत हा नारा बुलंद करूया. जय भीमचा बुलंद नारा देत निळ्या झेंड्याखाली मातंग आणि बौद्ध आपण सगळे एकत्रित येऊया, एकत्रित राहूया. आणि सरकारी पातळीवर असेल किंवा आणखीन कोणत्याही पातळीवरून असू द्या, या समूहामध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्यांचा डाव आपण हाणून पाडूया. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.